विठ्ठलाला विठ्ठल. महाराज अभंग 3 चरणाचा आहे. किती चरणाचा आहे बोलत चला बरं. महाराज आज घरचाच आहे. अभंग वास्तविक पाहता अभंग 3 चरणाचा आहे. अभंग जरी 3 चरणाचा असेल, अभंगाच्या माध्यमातून माझे जगद्गुरु तुकोबार आहे तुम्हाला आणि आम्हाला 4 गोष्टी सांगतात. पहिली गोष्ट म्हणजे संतांच्या महिम्याचं दुर्गमत्व सांगतात. दुसरी गोष्ट म्हणजे संतांच्या महिम्याचं शब्दाती तत्व सांगतात. तिसरी गोष्ट म्हणजे संतांच्या महिम्याचं उपामी तत्व सांगतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे संतांच्या महिम्याचं स्वानुभव गम्यत्व. काय काय सांगतात मला तुला कशाला उभा केलाय आता आम्ही. आता डबल सांगतो तर लक्षात ठेवा, कारण की याचा विस्तार पुढे येणार आहे बरं का. पहिली गोष्ट म्हणजे संतांच्या महिम्याचं दुर्गमत्व सांगतात. दुसरी गोष्ट म्हणजे संतांच्या महिम्याचं शब्दाती तत्व. तिसरी गोष्ट म्हणजे संतांच्या महिम्याचं उपामी तत्व. आणि चौथी गोष्ट म्हणजे संतांच्या महिम्याचं स्वानुभव गम्यत्व. विठ्ठल